मागच्या व्हिडिओमध्ये आपण SWP बद्दल बोललो. नसेल जर बघितला तर परत माझ्या YouTube चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ बघा. मागच्या व्हिडिओत जे आपण बोललेलो SWP करायचा. SWP म्हणजे काय? सिस्टमॅटिक विड्रॉल. त्यासाठी आपल्याला एक कॉर्पस क्रिएट करायची गरज आहे. आता तो कॉर्पस कसा क्रिएट करायचा? आजचा व्हिडिओ त्यावर आहे. SWP साठी जो कॉर्पस आपल्याला लागणार आहे, 3 करोड असो का 4 करोड असो, 10 वर्षामध्ये असेल, 15 वर्षामध्ये असेल, तो क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला करावी लागेल इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट्स आपण कुठे करू शकतो? जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलंय, आपल्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या नेहमीच इन्फ्लेशनला बीट करून रिटर्न्स देणाऱ्या असायला पाहिजेत. तर सगळ्यात सोपी, स्वस्त आणि मस्त अशी इन्व्हेस्टमेंट कुठली? तर ती आहे म्युच्युअल फंड्स. लॉंग टर्ममध्ये म्युच्युअल फंड्स आपल्याला 12 ते 15% रिटर्न्स देतात, जे नक्कीच इन्फ्लेशनला बीट करणार. आता जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतोय तर ती इन्व्हेस्टमेंट करायची कशी? हा प्रश्न बऱ्याच जणांना असतो. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आपण 2 प्रकारे करू शकतो. एक म्हणजे SIP आणि दुसरं म्हणजे लमसम. तर SIP म्हणजे काय आणि ती किती आणि कशी करावी, आणि लमसम म्हणजे काय आणि ती कशी आणि किती करावी, ह्याचं आपण थोडंसं डिस्कशन करू. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ह्याचा अर्थ काय? एक पर्टिक्युलर अमाऊंट एका पर्टिक्युलर दिवशी तुमच्या अकाउंटमधनं रेग्युलरली डेबिट होणार. मग ती मंथली असो, वीकली असो, फोर्टनाईटली असो किंवा डेली असो. आपण एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देतो आपल्या बँक अकाउंटला थ्रू अन ECS मॅन्डेट की ह्या तारखेला ही अमाऊंट माझ्या अकाउंटमधनं डेबिट व्हायला हवी. सो SIP सिम्पली मीन्स की एका पर्टिक्युलर डेटला एक पर्टिक्युलर अमाऊंट तुमच्या अकाउंटमधनं डेबिट होत राहणार. लमसम म्हणजे काय? की माझा बोनस आला, मी एक घर विकलं, मला त्याचे पैसे मिळाले, माझ्या काकानी, मामानी, आजीनी माझ्यासाठी एक लेगसी सोडली, त्याच्यातनं मला एक लमसम अमाऊंट मिळाली. तर ह्या लमसम अमाऊंटचं काय करायचं? तर ही एक हाती रक्कम, ह्याला आपण म्हणतो लमसम, तीही आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. तर SIP काय आहे आणि लमसम काय आहे हे तर आपल्याला कळलंय. आता ती किती आणि कशी करावी हा दुसरा प्रश्न आला. तर SIP जी आहे त्याचं एक पर्सेंटेज असतं, म्हणजे आपण कितीही करू शकतो, पण एक समजण्यासाठी किंवा जे आज सुरुवात करतायत आपल्या इन्व्हेस्टमेंट जर्नीसाठी त्यांच्यासाठी सोपं करण्यासाठी एक सिम्पल कॅल्क्युलेशन आहे की आपण आपल्या सॅलरीच्या किंवा आपल्या इन्कमचा किती भाग इन्व्हेस्ट करायला हवा. म्हणजे जर सोप्या भाषेत जर म्हटलं की माझी जर सॅलरी किंवा माझा इन्कम मासिक 25,000 आहे, तर ॲटलिस्ट कमीत कमी 10% इन्व्हेस्टमेंट करायला हवी, म्हणजे 2,500. तेच माझा जर इन्कम 50,000 मासिक असेल तर मिनिमम 15% म्हणजे 7,500 मी इन्व्हेस्ट करायला हवे. तोच माझा इन्कम जर 1,00,000 महिना असेल तर मिनिमम 25% म्हणजे 25,000ची SIP करायला हवी. तोच माझा इन्कम जर 2,00,000 असेल तर मिनिमम 25 ते 30% म्हणजे 50 ते 60,000 ही माझी इन्व्हेस्टमेंट असायला हवी. आणि तेच जर 3,00,000च्या वरचा माझा इन्कम असेल तर मिनिमम 35% म्हणजे जवळजवळ 1,00,000 महिना ही माझी SIP अमाऊंट असायला हवी. SIP ही फक्त म्युच्युअल फंडमध्ये असतं असं नाही. SIP मध्ये तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये करू शकता, गोल्डमध्ये करू शकता, तुमच्या इन्शुरन्स प्लॅनमध्ये करू शकता. पण जिथे पण कराल तिथे ती ग्रोथ जी आहे ती आपल्याला एकच काळजी घ्यायला पाहिजे की ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण करतोय त्याची ग्रोथ इन्फ्लेशनला बीट करणारी असावी. सो हा झाला SIPचा आराखडा. दुसरा आलं लमसम. आता लमसम किती करावं? लमसम इन्व्हेस्टमेंट ही साधारण आपण जेवढी SIP करतो आहे त्याच अनुषंगाने किंवा त्याच प्रपोर्शनमध्ये असायला पाहिजे. म्हणजे जर मी 1,00,000 रुपया महिना SIP करत असेल, ह्याचा अर्थ वार्षिक मी 12,00,000 रुपये इन्व्हेस्ट करते SIPच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये. म्हणजेच अजून ॲटलिस्ट 12,00,000 रुपये लमसम ही इन्व्हेस्टमेंट ही असायला पाहिजे माझी. तर 12,00,000 माझे जातील SIP मधून आणि 12,00,000 जातील माझे ॲज अ लमसम इन्व्हेस्टमेंट. आता या दोन्ही इन्स्ट्रुमेंट्सचा म्हणजे दोन्ही माध्यमांचा SIPचा आणि लमसमचा फायदा आणि तोटा काय आहे? SIP मध्ये काय होतंय की माझं प्रत्येक महिन्याला मी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिल्यामुळे प्रत्येक महिन्याला त्या तारखेला एक सर्टन अमाऊंट ऑटोमॅटिकली डेबिट होते, म्हणजे एक रेग्युलर इन्व्हेस्टमेंट होत राहते. जेव्हा हे ऑटो डेबिटनी होतं ना तेव्हा इन्व्हेस्टमेंट्स सुरू राहणं आणि कंटिन्यू राहणं ह्याची शक्यता, प्रोबॅबिलिटी नेहमीच जास्त असते. सो SIPचा एक बेनिफिट आहे की आपले रेग्युलर इन्व्हेस्टमेंट कंटिन्युअस चालू राहण्यासाठी मदत होते. प्लस म्युच्युअल फंड्स म्हणजे आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय. मार्केट तुम्हाला माहितीच आहे, आज खाली तर उद्यावर. तर जेव्हा आपण SIP मधनं एका पर्टिक्युलर डेटला इन्व्हेस्ट करत राहतो तेव्हा आपल्याला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग होतं. म्हणजे आज जर मार्केट डाऊन आहे तर आपल्याला युनिट्स जास्त मिळत आहेत
उद्या जर मार्केटवर असेल तर आपल्याला युनिट्स कमी मिळत आहेत, पण ओव्हरऑल इन द लॉंग रन ह्या दोन्ही गोष्टींमुळे आपलं रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग होऊन आपल्याला बेटर रिटर्न्स मिळतात. सो SIPमुळे आपला इन्व्हेस्टमेंट चालू राहण्याचे चान्सेस जास्त असतात आणि रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणून रिटर्न्सचे पण आपल्याला बेनिफिट मिळतं. दुसरं आहे लमसम. लमसम इन्व्हेस्टमेंटचा बेनिफिट काय आहे? लमसम इन्व्हेस्टमेंटचा बेनिफिट हा आहे की ज्या वेळेला आपल्याकडे एक लमसम अमाऊंट आहे आणि आपण ती इन्व्हेस्ट करतोय, तर मार्केट डाऊन जर असेल, डिप असेल मार्केटमध्ये, तर आपल्याला त्या लमसमचा इन्व्हेस्टमेंटचा फायदा जास्त होऊ शकतो. तर तुम्ही म्हणाल जर लमसमचा इन्व्हेस्टमेंटचा आपल्याला मार्केट डाऊन असताना फायदा मिळतो, मार्केट अप असताना काय होतं? तर जेव्हा मार्केट वरती असतं म्हणजे युनिट्स कमी मिळण्याची शक्यता असते, तेव्हा आम्ही काय करतो, आम्ही तुमची ही लमसम इन्व्हेस्टमेंट पहिल्यांदा एका डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये, डेट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि दर महिन्याला त्यातून STP म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन फ्रॉम डेट टू द इक्विटी फंड आम्ही हे दर महिन्याला किंवा दर आठवड्याला करतो, जेणेकरून तुम्हाला SIP सारखाच रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा आणि हायर रिटर्न्स, मोर युनिट्सचा फायदा मिळू शकतो. सो जर मार्केट डाऊन असेल तर लमसम आम्ही तशीच्या तशी इक्विटी फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो. मार्केट्स अप असतील तर आम्ही STPद्वारा रेग्युलरली तुमची इन्व्हेस्टमेंट फ्रॉम डेट टू इक्विटी ट्रान्सफर करतो. सो SIPचा फायदा पण आपण बघितला आणि लमसमचा फायदा बघितला. पण सर्वात जास्त फायदा ह्यात आहे की जी पण अमाऊंट आहे छोटी मोठी, ती आजच तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करा, कशासाठीही थांबू नका. लाईक दे से, टायमिंग द मार्केट डज नॉट वर्क, द टाइम इन द मार्केट मॅटर्स. त्यामुळे आजच तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करा आणि ती इन्व्हेस्टमेंट जर्नी कन्सिस्टंटली चालू ठेवा. एक क्लायंट आहे जिची महिना 50,000ची SIP चालू आहे. 50,000ची SIP म्हणजे ॲन्युअल झाले 6 लाख रुपीज. जेव्हा तिचा एप्रिलमध्ये बोनस येतो त्यावेळेला ती व्हेरी रिलिजियसली 5 to 7 लाखचा बोनस लमसम म्हणून ॲडिशनली इन्व्हेस्ट करते. ह्यामुळे काय झालेलं आहे, आज तिचं वय आहे 40 इयर्सचं, 40 वर्षाची आहे. तिचा पोर्टफोलिओ आम्ही अशा रीतीने स्ट्रक्चर झालेला आहे की वेन शी टर्न्स 55 तिच्या हातामध्ये 3 करोडचा कॉर्पस येणार आहे, ज्याच्यातून तिला मंथली 2 लाखाची SWP आरामात आम्हाला करता येईल.